ठाण्यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिला एकनाथ शिंदे यांना धक्का। मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानं ठाण्यात खळबळ। पुण्याप्रमाणे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्याची शक्यता। नजीब मुल्ला यांचं हृदय परिवर्तन झालंय का? ठाण्यात उपस्थित होतोय सवाल। नाशकात निष्ठावंतांवर अन्याय होतोय। आमदार देवयानी फरांदे गिरीश महाजनांच्या निर्णयावर खुलेआम बोलल्या। आयारामांच्या पक्षप्रवेशादरम्यान नाशिक भाजपामध्ये प्रचंड राडा। निष्ठावंतांना डावलल्याची स्थानिकांची तक्रार। आयात उमेदवारांना संधी का देताय? गिरीश महाजनांना घेराव घालून विचारला गेला सवाल। अकोला, अमरावती, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना भाजपानं नागपुरात बोलवलं। विदर्भ भाजपाच्या नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतल्या बैठका। ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले। बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील गुरुवारी भाजपात। प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर। हर्षवर्धन सकपाळ यांना फोन करून पक्षप्रवेश घेण्याची केली विनंती। फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊत यांचं उत्तर। भाजपाला सोयीनुसार वंदे मातरम आठवतं। महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच। भाजपाचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य। शेलारांच्या अचूक गोलंदाजीनं मनसेचा त्रिफळा। संतापलेल्या देशपांडेंची शेलारांवर क्रीज बाहेर जाऊन टीका। ठाकरेंनी स्वतःचं हित बघावं। मराठी माणसाची काळजी आम्ही करू। मंत्री शिरसाट यांनी ठाकरेंना सुनावलं। उद्धव ठाकरे सत्तेत गेले आणि नापास झाले। रावसाहेब दानवेंची टीका। मराठा समाजावर अन्याय का करताय? पुण्यात मराठा समाजाची पोस्टरबाजी। भाजपाला विचारला सवाल। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढीही सक्रिय राजकारणात। धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार। आमदार किशोर जोरगेवारांना लिहिलेलं पत्र भोवलं। जोरगेवारांची निवडणूक प्रमुख पदावरून हकालपट्टी। अमरावतीत राणा खोडके वाद विकोपाला। संजय खोडकेंवर नवनीत राणांचे गंभीर आरोप।